हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 52 आणि त्यावर आपलं चिंतन चालू असताना मागच्या सत्रामध्ये माऊली क्रमयोगाच्या प्रगतीमध्ये कुंडलिनीच्या अभ्यासाचा पक्ष मांडतात आणि महत्त्वही सांगतात. ओवी क्रमांक 1036 ते 1041 या दरम्यान हा विषय माऊलींनी अतिशय सुंदर पद्धतीनं मांडलेला आहे. आपण तो समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्यावर चिंतन केलं आणि त्यानंतर राजयोगाच्या प्रॅक्टिससाठी ध्यानाभ्यासाची आवश्यकता आपण समजून घेतली आणि 216 म्हणजे मागचं सत्र आपण पूर्ण केलं. मात्र अजूनही श्लोक क्रमांक 52 माऊलींच्या ओव्या आहेत 1042 ते 1049 पर्यंत आणि त्यानंतर पुढे श्लोक क्रमांक 53. आता या सत्राची सुरुवात ओवी क्रमांक 1042 पासून आपण करणार आहोत आणि त्यासाठी ध्यान व कुंडलिनी अभ्यास सोबत वैराग्य आणि त्या सर्वांचा समन्वय आणि पदच्छेद जो श्लोक क्रमांक 52 मध्ये आहे तो वैराग्यम समुपाश्रितः या पदच्छेदावर आधारलेली माऊलीची ओवी 1042. आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी होवावया निर्विघ्निम आधीची तेने. आणि लगेच ओवी आहे 1043 ज्यामध्ये माऊलींनी साधना आणि वैराग्य स्पष्ट केले. वीतरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले. 1043 यावर आता आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे, अर्थ समजून घ्यायचा आहे. सुरुवातीला वैराग्याला पर्याय नाही हा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे. ध्यानाभ्यास जो ओवी क्रमांक 1033 ते 1035 मध्ये सांगितला, योगाभ्यास म्हणजे ज्याला कुंडलिनी अभ्यास 1036 ते 1039 मध्ये सांगितला आणि या दोघांचा समन्वय ओवी क्रमांक 1040 ते 1041 मध्ये यांच्या जोडीला आता वैराग्यासारखा म्हणजे अनासक्तीसारखा बलवान मित्र आध्यात्मिक प्रगतीच्या कुठल्याही भूमिकावर असताना ब्रह्मप्राप्तीपर्यंत आवश्यक असतो. ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही, अनुभवाप्रत येत नाही. अर्थात वैराग्याला पर्याय नाही हेच माऊली सांगतात. वैराग्यासारखा जोडून ठेविलेला परममित्र सर्व भूमिकावर राजयोग्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होईपर्यंत अंतराय अर्थात प्रतिबंध म्हणजेच विक्षेप यांचा नाश करण्यासाठी सोबत असतो. वीतराग होण्यासंबंधीच्या विवेचनासाठी अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 56 आणि त्यावर जे आपण चिंतन केलं त्याबद्दल आपण थोडंसं काही त्यातला अंश पाहणार आहोत. दुःखेष्वनुविघ्नमना सुखेषु विगतस्पृहा वीतराग भयक्रोधः स्थितधीरमुनिरुच्यते. साधना तीही वीतरागाची साधना सांगणारा हा श्लोक अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 56. अर्थ आपण समजून घेऊ. दुःख वाट्यास आले असता जो उद्विग्न म्हणजे खिन्न किंवा उदास किंवा चिंतित होत नाही
व सुखे वाट्यास आली असता जो त्यांच्याविषयी निस्पृह निरीच्छ म्हणजे अनासक्त, अभिलाषेत न अडकलेला, हे सुख अशी सुखे सतत मिळत राहावी तशी स्पृहा नसलेला असा तो असतो. जो वीतराग म्हणजे प्रपंच व विषयामध्ये असलेल्या आसक्तीयुक्त, प्रीती, आवड, ममत्वापासून संपूर्णता रहित, तसेच भयरहित व क्रोधरहित झालेला आहे, अशा मुनीस स्थितप्रज्ञ म्हणतात. मुनी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी मन स्थिर असलेला, मनन करणारा. आता द्वेष हा शब्द सर्वांना कळणारा आहे. द्वेषाच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे राग असे लक्षात ठेवावे. अनुराग या शब्दातील राग असे लक्षात घ्यावे. राग आणि द्वेष शब्द आला की त्याचा अर्थ क्रोध व द्वेष घेऊ नये. राग म्हणजे पाहिजे असे वाटणे, क्रेव्हिंग, विविध विषय, स्त्री, पुत्र, सत्ता, संपत्ती, कीर्ती या संबंधाने सुखाची इच्छा. थोडक्यात राग म्हणजे आसक्ती, इच्छा, कामना, वासना, ममत्व, स्पृहा, आर्तता, अभिलाषा, आशा, अपेक्षा, तृष्णा, लोभ, मोह ही रागाचीच म्हणजे आसक्तीचीच रूपे आहेत. या सर्वांचा उगम चित्तात सारख्याच पद्धतीने होतो. ही प्रक्रिया वीतराग म्हणजे रागरहित अर्थात आसक्ती किंवा इच्छारहित होण्यासाठी समजून घेणे आवश्यक आहे. पुढची ओवी आहे 1044. पहावे ते दिसे तववरी, दिठी ते नसंडी दीप जरी, तरीके आहे अवसरी देखावया. पहावयाची वस्तू दिसेपर्यंत दिव्याने दृष्टीला सोडले नाही तर ती वस्तू दिसायला वेळ कसा लागेल. तैसे मोक्षी प्रवर्तलया, वृत्ती ब्रह्मी जायलया, तव वैराग्य आथितया भंगू कैचा. 1045. त्याप्रमाणे मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेल्या साधकाची वृत्ती म्हणजे मी व माझे यांच्याशी संबंधित असलेला मनातील सततचा शब्द प्रवाह ब्रह्माच्या ठिकाणी लयाला जाईपर्यंत जर त्याच्याबरोबर वैराग्य असेल तर त्याच्या मोक्षप्राप्तीच्या साधनेचा विषयासक्तीच्या विक्षेपाने भंग होईलच कसा. ध्यानाभ्यास व योगाभ्यास यासोबत वैराग्य जोपासल्यास मोक्षप्राप्ती निश्चित होते हा भावार्थ. श्लोकामध्ये ध्यान योग परवैराग्यम या पदच्छेदावर आधारित माऊलींची 1046 क्रमांकाची ओवी सर्व मार्गाच्या समन्वयाची साधना सांगणारी आहे. मनोनी सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सुभाग्यू, करुणी आला योग्यू आत्मलाभा. अर्थ म्हणून तो वाचन श्रवणाद्वारे ज्ञानाभ्यास करणारा साधक वैराग्यासह योगाभ्यास म्हणजे प्राणायाम, ध्यानाभ्यास, कुंडलिनी अभ्यास करतो तेव्हा तो आत्मलाभासाठी योग्य झालेला भाग्यवान साधक असतो. आता राजयोग म्हणजेच क्रमयोग हा आपण बोलून गेलेलो आहे. तर माऊलींनी या 1047 ओवीमध्ये हा मुद्दा स्पष्ट केला आहे. ऐसी वैराग्याची अंगी, बानुनिया वज्रांगी, राजयोग तुरुंगी आरूढला. याप्रमाणे म्हणजे
ज्ञानाभ्यास, ध्यानाभ्यास, कुंडलिनी अभ्यास नित्य करणारा साधक वैराग्याचे चिलखत अंगात घालून राजयोग रूपी घोड्या स्वार झाला आहे. अशा प्रकारे सक्षम झालेला म्हणजे क्षमता प्राप्त झालेला साधक आता व्यावहारिक जगतामध्ये करणीय असलेले व्यावसायिक कर्म करीत राहून त्यासोबत जागृतावस्थेत आत्मानुभूती प्राप्त करण्यासाठी राजयोगाची साधना करण्यास निघाला आहे. ओवी क्रमांक 1041 परिच्छेद 6 मध्ये राजयोगाची प्रॅक्टिस करण्यासाठी निघाला आहे. आपण ते मागच्या सत्रात पाहिलं होतं. वरी आड पडले दिठी साने थोर निवटी ते बडी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे. 1048 महत्त्वाची साधना सांगतात माऊली. राजयोग रूपी घोड्यावर स्वार होऊन जे जे दृष्टीत पडेल त्यातील लहान मोठा, सुख दुःख, पाप पुण्य, राग म्हणजे प्रीती, द्वेष इत्यादी द्वंद्वे निष्प्रभ करणारे, द्वंद्वाद्वारे येणाऱ्या आवेगांना वृत्तींना निपटून काढणारे, लहान मोठे इत्यादी भेदांचा निराश करणारे, सारांश दृश्याची विक्षेप शक्ती संपवणारे, उपरोक्त ध्यानरूपी आत्मानुभवाचे तीक्ष्ण खड्ग जो विवेकरूपी मुठीत धारण करतो, डोळे बंद करून केलेल्या ध्यान व कुंडलिनी अभ्यासाची आणि डोळे उघडे ठेवून साधावयाच्या राजयोगाची एकत्रित आवश्यकता आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक आहे, असे माऊलींनी या ओवीतून स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे. ऐसेनी संसार रणा आतु अंधारी सूर्य तैसा असे जातु मोक्ष विजय श्रिये वैरेतु ओवावया लागे. 1049 विवेकरूपी मुठीत ध्यानरूपी आत्मानुभवाचे तीक्ष्ण खड्ग धारण केलेले असल्यामुळे अंधारात सूर्य जसा बेडारपणे शिरतो तसा तो साधक मोक्ष विजयश्रीला वरणारा पती होण्याकरता संसारूपी समरांगणात निर्भयपणे जातो. आणि पुढील श्लोकात व त्यापुढील ओवीत सांगितल्याप्रमाणे अहंकारादी दोषरूपी शत्रूंचा निपात करतो. आपण आता श्लोक क्रमांक 52 त्यावर माऊलींचं जे काही चिंतन आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे. आता आपण साधना सांगणारा श्लोक क्रमांक 53 तो बघणार आहोत. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. भगवंतानी श्लोक क्रमांक 50 मध्ये श्लोक असा आहे. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासे नैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. अध्याय 18 श्लोक 50. अर्थ पाहू. हे कौन्तेया, ध्यानाभ्यासादी साधनेद्वारे वैराग्य संपन्न होऊन अंतःकरणाची पूर्ण शुद्धी होऊन आत्मसाक्षात्कार होण्याची योग्यता प्राप्त झाली आहे अशा नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त झालेला साधक म्हणजे ज्ञानाची पराकाष्ठा परानिष्ठा असलेले ब्रह्म अनुभवात्मक ज्ञानाची अंतिम स्थिती म्हणजे जीवनमुक्तावस्था ज्या क्रमाने प्राप्त करून घेतो ती रीत संक्षेपाने माझ्याकडून निश्चयात्मक वृत्ती ठेवून जाणून घे, असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलंय. ज्या क्रमाने साधक जीवनमुक्तावस्था प्राप्त करून घेतो ते जाणून घे असे सांगून श्लोक 51, 52, 53
या 3 श्लोकान्वये एकत्रितपणे भगवंताने क्रमयोगाची साधना सांगितली आहे. ती क्रमयोगाची साधना माऊलींनी राजयोग, आपण आत्ता पाहिली 1047 क्रमांकाची ओवी, या यथार्थ नावाने विस्ताराने सांगितली आहे. त्यामुळे श्लोक 51, 52 व 53 या प्रत्येक श्लोकाखाली पुष्कळ ओव्या आहेत. त्यामुळे क्रमयोगाची म्हणजे राजयोगाची साधना संपूर्णतेने लक्षात येण्यासाठी श्लोक क्रमांक 51, 52चा अर्थ आता पुन्हा एकदा आपण वाचणार आहो आणि त्यानंतर 53चा अर्थ. फक्त अर्थ तिन्ही श्लोकाचे वाचू, 51, 52, 53. 51व्या श्लोकाचा अर्थ: विशुद्ध बुद्धी व सात्विक धैर्याने म्हणजे धृतीने युक्त, मनाचा निरोध व इंद्रियाच्या निग्रहाद्वारे स्वतःचे नियमन करून, शब्दादी विषयांचा त्याग करून, राग म्हणजे प्रीती आणि द्वेष नष्ट करून, एकांत, आता 52व्या श्लोकाचा अर्थ: एकांत व शुद्ध स्थानाचे सेवन करणारा, हलके सात्विक नियमित भोजन करणारा, शरीर वाणी मन यांना वश करून म्हणजे नियमन करून नित्य ध्यान योग परायण असलेला आणि वैराग्याचा आश्रय करणारा. आता 53व्या श्लोकाचा अर्थ: अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह यांचा त्याग करून, म्हणजे श्लोक 52मध्ये सांगितल्याप्रमाणे नित्य ध्यान योग परायण असलेला, वैराग्याचा आश्रय करणारा, ममत्वरहित व शांतियुक्त झालेला साधक ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो, ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. असा ह्या तिन्ही श्लोकाचा एकत्रित अर्थ आपण वाचला. पुढचं चिंतन बघूया. ममत्व व शांती यांच्या व्याख्या आपण पाहूया. शरीर, संपत्ती, सत्ता, कीर्ती इत्यादी माझ्या व म्हणून प्रिय वाटणे व त्या कायम राहाव्यात असे वाटणे हे ममत्व होय. हे ममत्व न राहणे म्हणजे निर्मम होणे होय. राग, द्वेष इत्यादी द्वंद्वे ओवी 1048 प्रमाणे व भेदज्ञानाद्वारे कार्यरत असलेली मायेची विक्षेप शक्ती मनास अशांत ठेवीत असते. मायेच्या विक्षेप शक्तीमुळे जाणवणारा आवेगयुक्त वृत्तीप्रवाह संपणे अर्थात मन शब्दरहित राहणे हे शांतियुक्त होणे होय. एकनाथ महाराज शांती पुढील प्रमाणे स्पष्ट करतात: काम क्रोध सलोभता समूळ मुळेसी न वचता, म्हणजे मुळाशी असलेले कारण निशेष संपल्याने, देही आले जे निश्चळता ते न सरे सर्वथा तेथे शांती. एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 14 ओवी क्रमांक 170. आपण अर्थ पाहू. काम क्रोध लोभ संपूर्णता संपवून जी अमर्यादपणे असते ती शांती. मत्स्य धरुनिया मनी बक निश्चळ राहिला ध्यानी, ते शांती कोण माने अंतःकरणी सकाम. 171वी ओवी. अर्थ: मनात माशाची आस सतत असल्यामुळे बगळ्याच्या निश्चलतेस शांती म्हणता येत नाही. पुढची 172वी ओवी अशी आहे: देही स्फुरेना देह अहंता, विरली काम क्रोध सलोभता, हे शांतीवाने सभाग्यवंता, मुख्य शांतता या नाव. अध्याय 14 ओवी 172. सारांश: मनास अशांत करणारा, मनात सतत सुरू असलेला शब्दप्रवाह म्हणजे वृत्तीप्रवाहाचे कारण काम क्रोध लोभ देहांकार आहे आणि कारण संपल्यामुळे मनास वृत्तीरहितता प्राप्त होते व अमर्याद शांती अनुभवास येते. भगवंतानी अहंकार बलदर्प कामक्रोध व परिग्रह
यांचा त्याग करण्यास सांगितले आहे. हा त्याग वैराग्याचे चिलखत ओवी क्रमांक 1047 सांगितल्याप्रमाणे व ध्यानानुभवाचे शस्त्र ओवी 1049 यांच्या साह्याने म्हणजे ओवी 1047 कसा करावयाचा ते आता माऊली पुढील ओव्यातून सांगतात. अहंकारम या पदच्छेदावर साधना सांगणारी माऊलींची 1050 क्रमांकाची ओवी अशी आहे. तेथ आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहांक आरू. साधकास मोक्षप्राप्तीसाठी प्रतिबिंब करण्याकरता आलेले जे दोषरूपी शत्रू ज्यांना त्याने चांगले सडकून मारून बदडून काढले त्यामध्ये पहिला शत्रू देहांकार होय. षडरूपी असा समज न होण्यासाठी माऊली म्हणतात दोषवैरी. माऊलींचा शब्द दोषवैरी. पुढच्या ओवीत माऊली साधना सांगतात. जो न मोकली मारुनी जीवोने दी उपजवोनी विचंबवी खोडा घालोनी हाडाचिया. 1051 मी हा देहापासून भिन्न नसल्याची प्रतीती हाडात भिनल्याप्रमाणे व्यक्तीचा विभाज्य भाग झालेली असते. जो देहांकार जीव घेऊन सोडून जात नाही आणि जन्माला घालून जगू देत नाही, या देहांकारामुळे मी म्हणजे देह व देह म्हणजे मी अशी प्रतीती हाडात भिनलेली असते. अर्थात हा देहांकार मी आणि देह वेगवेगळा असल्याचा प्रत्यय येऊ देत नाही. अशा रीतीने हाडांच्या खोड्यात स्वतःला घालून म्हणजेच व्यक्तीचा अविभाज्य भाग होऊन हा शत्रू कोणता देहांकार जन्मोजन्मी हाल करतो. विचंबवी खोडा घालोनी हाडाचिया. परिग्रह, देहांकार, कर्तृत्वहंकार यांचे स्वरूप आणि वर्गीकरण आपण करण्याविषयी थोडं चिंतन करूया. अहंकार म्हणजे मी व माझे, याच्याशी संबंधित सर्व काही, जसे मी गोरा, काळा, मी ज्ञानी, मी अज्ञानी असे असे नाव, कुळ, गोत्र, गाव, धर्म, जात असलेला तो मी कृश, मी लठ्ठ. देहबोलीसुद्धा तपासा. जेव्हा व्यक्ती मी किंवा माझे म्हणून सांगते तेव्हा तिची बोटे स्वतःच्या हृदयाकडे दिशा निर्देश करतात. सर्वच देशातील धर्मातील लोक असेच करतात. इतके मी आणि माझे स्वतःच्या देहाशी संलग्न झालेले असते. माझ्याशी संबंधित असलेल्या पुत्रादी, स्त्री, द्रव्य, संपत्ती, सत्ता या बाबीत अहंकार असतो. पण या बाबीचा परिग्रहामध्ये समावेश करणे जास्त उचित आहे. माझे मत, माझा दृष्टिकोन, माझे कर्तव्य, माझी कीर्ती यांचा समावेश परिग्रहात करण्याऐवजी यांचा समावेश कर्तृत्वहंकार करणे जास्त योग्य. माझेशी संबंधित व दृश्य तो परिग्रह व जे दृश्य नाही तो अहंकार असे म्हणावयास हरकत नाही. कर्तृत्व अहंकार हा अर्थात देहसंबंधाने असतो. माझे ज्ञान, माझे मत म्हणताना डोक्याकडे बोट दाखविणे किंवा माझे कर्तृत्व म्हणून सांगताना हाताकडे निर्देश करणे असे घडत नाही. प्रत्येक वेळेस हृदय या सर्वात महत्त्वाच्या अंगाकडे निर्देश केला जातो. देहाकडे आपण इंद्रिय समुदाय एक करण असे पाहत इतके त्याचे पूर्णत्व, नित्यत्व, स्वतःपासूनचे अभिन्नत्व प्रत्ययास येत असते. त्यामुळे अहंकार म्हणजे हाडात भिनलेला देहांकार असे माऊली म्हणतात. पुढची ओवी बलम या पदच्छेदावर आधारलेली आणि साधना सांगणारी ओवी आहे. 1052 तयाचा देह दुर्ग हा थारा मोडोनी घेतला तो वीरा
आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. साधक देहांकाराचा पाडाव करून आत्मानुभव घेतो, म्हणजे अहंकाराचा आश्रय असलेला देहरूपी किल्ला तो वीर सर करतो आणि बल हा दुसरा वैरी म्हणजे शत्रू देखील मारून टाकतो. आता आपल्याला राजयोग साधनेची 4 अंगे म्हणजे ध्यानाभ्यास 1, आत्मानात्मविवेक 2, वैराग्य 3 आणि 4 सात्विक धृती ही 4 अंगे आहेत. यापैकी ध्यानाभ्यासात अंतर्भूत अंगे साक्षीभाव, चित्ताची सावधानता, बुद्धीची सूक्ष्मता, स्थिरता व मनाची शब्दरहितता, चांचल्यरहितता ह्या सगळ्या गोष्टी ध्यानाभ्यासात अंतर्भूत आहेत. देहांकारादी शत्रू घालविण्यासाठी माऊलींनी ओवी क्रमांक 1048 मध्ये साधन सांगितले आहे आणि ते म्हणजे ध्यानयोगाचे खड्ग. ध्यानयोगरूपी खड्ग म्हणजे धारदार शस्त्र. विवेकरूपी हातात घेऊन, वैराग्याचे चिलखत घालून, राजयोगाच्या घोड्यावर स्वार होऊन, बेडरपणे श्लोक 53 मध्ये सांगितलेल्या अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, ममत्व या वैऱ्यांचा निपात निराश त्याग करावयाचा आहे. त्यांच्यापासून अलिप्त निस्संग व्हावयाचे आहे. राजयोगाची 4 प्रमुख अंगे आहेत ध्यानाभ्यास, आत्मानात्मविवेक, वैराग्य आणि बेडरपणा. जसा सूर्य अंधारात जातो किंवा योद्धा समरांगणात जातो, तसा बेडरपणा म्हणजेच निर्भयता, धैर्यशीलता, दक्षता, सावधानता, धारणाशक्ती, निश्चल शक्ती, स्थिर बुद्धी, खात्री किंवा निश्चिंततापूर्वक असलेला आत्मविश्वास. सारांश: बेडरपणाने म्हणजे निष्ठेसह सात्विक धृतीने आत्म्याच्या अनुभूतीत असणे. वियोग न होता असणे म्हणजे योग. ध्यानाभ्यास, विवेक, वैराग्य, सात्विक धृती या साधनाद्वारे आत्म्याची अनुभूती मिळविणे हा राजयोग. वर सांगितलेल्या 4पैकी ध्यानाभ्यास या अंगात चित्ताची सावधानता, बुद्धीची सूक्ष्मता व स्थिरता, मनाची शब्दरहितता व संपूर्ण साक्षीभाव ही उपांगे आहेत. या उपांगावरून लक्षात यावे की ध्यानाभ्यास हा राजयोगाच्या विवेक, वैराग्य व बेडरपणा या उर्वरित अंगासाठी खूपच आवश्यक व सहाय्यक आहे. अशा 4 अंगांनी समृद्ध असलेल्या राजयोगाद्वारे अहंकार हा प्रमुख शत्रू निश्चितपणे संपवता येतो. म्हणून माऊली म्हणतात, ध्यानयोगाचे खड्ग विवेकरूपी हातात घेऊन, वैराग्याचे चिलखत अंगात घालून, बेडरपणे राजयोगाच्या घोड्यावर बसून साधकाने त्या अहंकाराचा आश्रय असलेला देहरूपी जो किल्ला त्याचा पाडाव करून जिंकून घेतला. तसेच बळ हा दुसरा शत्रू देखील मारून टाकला. पुढची ओवी 1053 ज्यामध्ये सिद्धांत आणि साधना एकत्रित सांगितलेली आहे. जो विषयाचे निनावे, चौगुणेही वरी थावे, जेने मृतावस्था धावे, सर्वत्र जगा. विषयाचे नाव ऐकल्याबरोबर बल चौपटीपेक्षाही जास्त वाढते व त्यामुळे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते. मृतावस्था म्हणजे आत्मस्वरूपाची प्रतीती आता कधीही जागृत होणे शक्य नाही अशी अवस्था. जगतातील सर्व व्यक्तीच्याकडे धावत येते, सर्व जगाला ग्रासून टाकते. व्यक्तीच्या मनाची
वृत्ती प्रवाहाद्वारे विषयाकडे जितकी धाव, आत्मानुभवासंबंधाने मृतावस्थेची व्यक्तीकडे तितकीच धाव असे लक्षात घ्यावे. स्वतःच्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे वागण्याचा हट्ट किंवा जिद्द म्हणजे बल. स्वतःला जे हवेसे वाटते, ज्यामुळे सुख मिळेल असे वाटते, त्यासाठी जो विषयोपभोग मिळवावासा वाटतो, त्यासाठीची ही जिद्द असते, प्रेरणा असते, मोटिवेशन फोर्स असतो. ही जिद्द, हे बल, अहंकार व परिग्रहही जोपासत असते, पण ते सुप्तपणे. हे बल, ही प्रेरणा सरळ सरळ जाणीवेच्या कक्षेत विषयोपभोगासंबंधात येते. म्हणून माऊली म्हणतात, विषयाचे नाव ऐकल्याबरोबर बल चौपटीपेक्षा जास्त वाढते. आवडीच्या विषयाकडे, भोगाकडे धावणे ही खोड म्हणजे सवय जन्मोजन्मीची, किमान बालपणापासूनची तरी नक्की आहेच. रांगणारे मुलंही आवडीची गोष्ट दिसतात घरभर रांगत जाते. सात्विक कार्यासाठी बल लागते, किंबहुना अवसान जमा करावे लागते. ते बल इथे अभिप्रेत नाही. राजसिकता वाढवणारे आणि मनाची धाव वाढवणारे बल हा शत्रू आता मारावयाचा आहे. आता राजयोगाचे विज्ञान काय आहे, म्हणजे राजयोग कसे काम करतो. बल हा शत्रू आता जाणीवेच्या कक्षात कसा व कशामुळे येतो हे आपण पाहूया. आता शांत मनाने वाचत करीत पाहूया, ऐकूया. ज्या वेळेस आवडीचा विषय, मग जेवणातील पदार्थ असो, यात्रेतील दृश्य असो, चर्चेतील मत असो, दृष्टिक्षेपात येतात, पूर्ण जाणीव म्हणजे लक्ष अर्थात अवधान त्या विषयावर पूर्णपणे केंद्रित होते. बल चौपट वाढते, पण लक्षात येत नाही, कारण जाणीवेच्या कक्षेत विषय आहे, बल नाही. आता ध्यानाभ्यासाने चित्ता शुद्धता, सावधानता, बुद्धी स्थिरता, मनास चांचल्यरहितता आलेली असल्यामुळे विषयावर जाणीव केंद्रित होत असतानाच्या क्षणीच बल जाणीवेच्या कक्षेत येते. जाणीवेच्या कक्षेत बल आल्याबरोबर आत्म अनात्म विवेक कार्य करतो. वैराग्याचा संस्कार बलास रोखून धरतो. बल संपुष्टात येते, प्रेरणा संपुष्टात येते, विषयोपभोग व त्याद्वारे वाढणारी हाव थांबते. म्हणजेच हे मला आवडते, हे योग्य आहे, हे चांगले आहे, हे न्याय्य आहे इत्यादीद्वारे वाढवणारी मनाची धाव थांबते. विवेक जो आधी फक्त विषयाची आवड नावड ठरवत होता, तो आता इष्टनिष्ठताही ठरवितो. समजा विषय आवडता नसला व नावडता विषय प्रतिकूलता समोर आली तरी प्रतिक्रियात्मकता, रिॲक्टिव्हनेस जी वाढलेल्या बलामुळे येत असते, तीही येणे कमी कमी होत जाते. अशा रीतीने बल, मनाची धाव, मनाची अनावश्यक प्रतिक्रियात्मकता राजयोगाद्वारे संपुष्टात येते. राजयोगामध्ये ध्यानाभ्यासामुळे स्वस्वरूपाशी अनुसंधान ठेवण्याची सवय लागलेली असते व त्या अनुसंधानामुळे चित्ताच्या सावधानतेच्या सवयीमुळे विचलित करणारा बल हा शत्रू जाणीवेच्या कक्षेत येतो. जाणीवेच्या कक्षेत आल्यामुळे क्षीण होत जातो आणि संपतो. जाणीवेच्या कक्षेत येत नसलेले इतर शत्रूही जाणीवेच्या कक्षेत कसे येतात ते पाहूया. जसा बल हा शत्रू जाणीवेच्या कक्षेत येतो, त्याप्रमाणे आत्मानुभूती प्राप्त न होऊ देणारा, मनास विचलित करणारा देहाहंकार, काम किंवा क्रोधरूपी कोणताही शत्रू समोर येता क्षणी तो शत्रू जाणीवेच्या कक्षेत येतो.
त्यामुळे मन विचलित करण्याची, त्या काम किंवा क्रोधाची क्षमता क्षीण होऊन जाते आणि काम किंवा क्रोध संपुष्टात येतात. यासंबंधीची क्रोध संपुष्टात येण्यासंबंधीची विस्तृत प्रक्रिया अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 23च्या विवेचनामध्ये आलेली आहे. राजयोगाने क्रोधरूपी शत्रू जसा मरतो, त्याच पद्धतीने देहांकार, बल, काम हे शत्रू देखील मरतात, संपुष्टात येतात. राजयोगाच्या अभ्यासापूर्वी शत्रू जाणीवेच्या कक्षेत येत नसल्यामुळे ते बलवत्तर होत होते, हे प्रथम लक्षात ठेवावे. सात्विक बल काय आहे त्याचेही आपण चिंतन करूया. जाणीवेच्या कक्षेत एकदा का बल म्हणजे प्रेरणा अर्थात मोटिवेटिंग फोर्स यावयास लागले की जसे आसुरी संपत्तीत मोडणारे बल संपुष्टात आणता येते, त्याच पद्धतीने निवृत्तीच्या पायावर प्रवृत्तीरूपाने म्हणजे आतून संपूर्ण निवृत्ती आणि बाह्यांगाने समग्रतेने प्रवृत्तीद्वारे वाढवावयाच्या कर्मसंग्रहासाठी लागणारे बल व प्रेरणा धारण करणे, वाढवणे जमायला लागते. अध्याय क्रमांक 7 आणि श्लोक 11 भगवंत म्हणतात, अर्जुना, मी बलवानांचे आसक्तिरहित व कामनारहित बल आहे. तसेच हे सात्विक बल वाढविण्यासाठी सात्विक आहार घ्यावा असे अध्याय क्रमांक 17 आणि श्लोक 8 म्हणतात. सात्विक बल, प्रेरणा, धृती हा विषय या श्लोकात अप्रस्तुत असल्यामुळे सध्या बाजूला ठेवूया व राजसिकता तसेच मनक्षोभ वाढविणारे शत्रू संपुष्टात आणण्यासाठीचा विचार सुरू ठेवूया. माऊली म्हणतात की विषयाचे नाव घेतात चौपट वाहणाऱ्या बलाने सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते. आता आध्यात्मिक मृतावस्था सर्वांनाच कशी व कशामुळे प्राप्त झाली त्याचं चिंतन आवश्यक आहे. चतुरस्र व्यक्तिमत्व असणारी व्यक्तीसुद्धा एखाद्या विषयाच्या एखाद्या अंगावर, आवडीच्या असलेल्या अंगावर लक्ष केंद्रित करून बोलू लागते, तेव्हा लक्षात येते की ती मूळ विषयापासून दूर जात आहे, वाहवत जात आहे. त्याच पद्धतीने जेव्हा व्यक्ती जगातील अनुकूल विषय प्रयत्नाद्वारे प्राप्त करून घेणे व भोगणे आणि या उद्दिष्टपूर्तीसाठी जगाचे अस्तित्व अनुभवत राहणे या पद्धतीने केंद्रित होते, कर्तृत्व अहंकारात केंद्रित होते, त्याद्वारे निर्मित वृत्तीप्रवाहात वाहवत जात राहते, तेव्हा ती व्यक्ती वृत्तीरहित अवस्थेत अनुभवास येणाऱ्या आत्मानुभूतीपासून दूर दूर जात राहते. अशा रीतीने सर्वच व्यक्तींना आध्यात्मिक मृतावस्था प्राप्त होते. विषयावर लक्ष केंद्रित होताच बल वाढते व ते वाढल्यानंतर स्वस्वरूपाचा पूर्णतः विसर पडतो. विषयोपभोग व स्त्री, पुत्र, सत्ता, संपत्ती, कीर्ती संबंधाने अनुकूलत्व प्राप्त करून घेणे हे जीवनाचे उद्दिष्ट होऊन बसते. याच भूमिकेतून जगत सत्यत्वाचा अनुभव येत राहतो आणि व्यक्ती आत्मस्वरूपाच्या प्रतीतीपासून वरचेवर दूर जात राहते. सर्वांच्या बाबतीत असेच घडत असल्यामुळे माऊली म्हणतात, सर्व जगाला आत्मानुभूती आता शक्य नाही, ही मृतावस्था प्राप्त होते. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता 20 मिनिटाचं ध्यान आणि त्यासाठी सिद्ध मंत्र. माझी माऊली.